जय महाराष्ट्र. मी संदीप देसाई. आपण पाहता लाईव्ह ॲट 7 बुलेटिनची सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीनं. मंत्रिमंडळाच्या कालच्या निर्णयाच्या बातमीनं. प्रदीर्घ काळापासून मुंबईकरांना प्रतीक्षा असलेल्या क्लस्टर डेव्हलपमेंटच्या सुधारित धोरणास मंजुरी मिळाली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या सुधारित धोरणास मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर न्यायालयाच्या नियमावलीप्रमाणे ही योजना केवळ मुंबई शहर विभागासाठी लागू करण्यात येणार आहे. तर न्यायालयाच्या निकालानंतर क्लस्टर डेव्हलपमेंट योजना मुंबई उपनगरांसाठी लागू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीला सामोरं जावं लागणार असल्यानं मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेऊन मुंबईतील रहिवाशांना खुश करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र न्यायालयातील याचिकेचा आधार घेत त्यांनी FSIचं घोंगडं पुन्हा एकदा भिजतच ठेवलंय. मुंबई शहराच्या क्लस्टर डेव्हलपमेंटच्या सुधारित धोरणातील ठळक तरतुदींवर एक नजर टाकूया. उपकर प्राप्त म्हाडाच्या शासनाच्या 40 वर्षांपेक्षा जुन्या इमारती योजनेस पात्र असतील. मोडकळीस किंवा धोकादायक म्हणून घोषित केलेल्या सर्व इमारती ह्या सुद्धा या योजनेस पात्र असतील. इमारतीतील किमान 70% रहिवासी किंवा भाडेकरूंनी याला संमती द्यायला हवी. प्रस्ताव सादर करताना किमान 70% मालकांनी यास संमती द्यावी. उर्वरित 30% मालकांनी संमती 1 वर्षात प्राप्त करणं आवश्यक आहे. धोकादायक किंवा मोडकळीस आलेल्या इमारतींबाबत संमतीची आवश्यकता नाही. सध्याच्या मंजूर योजना नवीन नियमावलीनुसार रूपांतरित करण्याची मुभा आहे.